देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल विठ्ठल माता विठ्ठल पिता माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. मी मंजुश्री गोखले यांचा थोडक्यात परिचय करून देते. आजवर त्यांची आत्ताच आपण ऐकलं त्यामुळे 40 आणि अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. यासाठी जोरदार टाळ्या. 16 कादंबरी 16पैकी 8 कादंबऱ्या संतांच्या जीवनावर त्यांनी लिहिलेल्या आहेत. या सर्व कामासाठी त्यांना माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील पुरस्कारासह एकूण आजवर 18 पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलेलं आहे. पांडुरंगावर रचलेल्या अभंगात नामदेव एके ठिकाणी म्हणतात, कैचेरे बंधन आमा जीवमुक्ता गाणी गुण गाता विठोबाचे जीवमुक्त केले नामाचे गजरी सेवक अधिकारी विठोबाचे. विठोबाचं हे पूर्ण वर्णन आणि त्यांची भक्ती ही जशी या भक्तिचंद्र कादंबरीतून दिसते तसंच आणि आत्ता गुरुप्रसादनी म्हटलं त्याप्रमाणे ही कादंबरी वाचताना एक चित्रपट आपल्यासमोर सुरू आहे. ते साक्षात जसे नामदेव विठोबांशी बोलत होते असं आपण ऐकलं तसंच ही कादंबरी वाचताना हे सगळे प्रसंग आपल्यासमोर घडतायत. इतकं ओघवतं आणि सुरेख लेखन या कादंबरीचं आहे. यासाठी मंजुश्री त्यांचे पुन्हा पुन्हा आभार. मी त्यांना आजचं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. नमस्कार. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करत असतानाच मगाशी अभंगामध्ये नामा म्हणे मज विठ्ठल सापडला अशी ओळ होती. नामदेवांची क्षमा मागून अर्थातच ते मला नक्कीच क्षमा करतील असं मी म्हणते की मला आज ही सगळी परमेश्वर स्वरूप माणसं सापडलेली आहेत. ही सगळी लोक स्टेजवर आहेत आणि नामदेवाच्या पुस्तकाचं प्रकाशन नामदेवाच्या आयुष्यावरच्या कादंबरीचं प्रकाशन या सगळ्या लोकांच्या शुभहस्ते होते. हा फार मोठा योग माझ्या आयुष्यामध्ये आहे. 2च मिनटं का नामदेवांच्या कादंबरीबद्दल बोलते. नामदेवांची कादंबरी लिहायचं ठरवलं आणि मला थोडीशी धडकी भरली कारण नामदेवाचं सव्यसाचीपण किंवा त्याच्या चरित्रामध्ये असलेले अनेक कंगोरे तिथंपर्यंत आपण पोचू शकू की नाही अशी मला भीती वाटली. आपले शब्द पुरतील की नाही अशी मला भीती वाटली. पण माझ्या मदतीला कामत सर तर होतेच होते पण त्याचबरोबर नामदेवाच्या सगळ्या गाथा माझ्या अभ्यासाला होत्या. गुरुकुल प्रतिष्ठाननं काढलेली नामदेव गाथा कामत सरांची संपादित, सरकारी नामदेव गाथा, त्यानंतर लाडांची नामदेव गाथा, अशा सगळ्या नामदेव गाथा मी अशी समोर मांडून बसायची कारण काही ह्याच्यामध्ये काही अभंग असायचे काही ह्याच्यात नसायचे पण नामदेवाचं चरित्र मात्र त्याच्या अभंगातून उलगडत गेलं. एके ठिकाणी फार मोठी अडचण आली. नामदेवाचा जो संपूर्ण प्रवास आहे भारत आणि भारताबाहेर पाकिस्तानापर्यंत
त्या प्रवासाचा मार्ग कसा कोण कुठे सांगणार. मग सारखा कामत सरना फोन एक करायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण भारताचा नकाशा मोठ्या एका बोर्डवरती लावून समोर ठेवला होता. हे कळलेलं होतं कामत सरांच्याकडून की नामदेवांनी मोठी शहरं प्रवास करताना टाळली होती, कारण यौवनी अंमल होता. मग ते छोट्या शहरांचा मागोवा घेत पाकिस्तानापर्यंत मी जाऊन परत आले आणि मग घुमानला नामदेवांनी जिथं एक भक्ती संप्रदाय भक्तीपीठ स्थापन केलं तिथंपर्यंत येऊन पोचले आणि नामदेवाच्या कादंबरीचा प्रवास पूर्ण झाला. आज मेहता प्रकाशनतर्फे अत्यंत देखण्या स्वरूपामध्ये ही कादंबरी तुमच्या समोर येते, वाचकांच्या हाती पडते. मला खूप आनंद आहे. धन्यवाद. मराठी साहित्याच्या संत साहित्याच्या आकाशातले सूर्य आणि चंद्र म्हणजे ज्ञानदेव आणि नामदेव. तेव्हा भक्तिचंद्र हे शीर्षकच अतिशय बोलकं आहे. आता या विषयीची कादंबरी लिहिणं, मगाशी आता मंजुश्रीताईंनी काही सांगितलं, हे कला कसब आहे. हे असं लिहिणं, 13व्या शतकाशी समरस होणं, त्यावेळेचं वातावरण, कॅनव्हास, पट एक उभा करणं आणि एक कादंबरी लिहिणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणूनच मराठीतल्या प्रथितयश लेखकांना याकडे वळावंसं वाटलं नाही. विचार करण्यासारखा आहे. टागोरांनी महाराष्ट्रात येऊन तुकारामांची गाथा अभ्यासली आणि त्यांची 16 अभंगपदं ते त्यांच्या नित्यपाठात होती. महाराष्ट्रामध्ये हे सगळं असताना किती मोठ्या साहित्यिकांनी या संत साहित्याचा वारसा सांभाळला आहे किंवा त्याच्यावर कथा कादंबऱ्या लिहिल्या आहेत. मंजुश्रीताईंनी केलेलं काम हे या दृष्टीने ऐतिहासिक आहे. आणखी एक सांगतो, मराठीत संतविषयक कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच नाहीत असं नाही. एक 2-3 अपवाद आहेत. गोनी दांडेकर किंवा लीला गोळे किंवा रवींद्र भट, थांबावं लागतं इथे. नामावली फारशी मोठी नाही. आणखी एक सांगतो, माझ्याकडे जेव्हा या मंजुश्रीताई आल्या तेव्हा महाराष्ट्रात एक भयानक प्रसंग घडलेला होता. ते म्हणजे तुकारामांच्यावर कादंबरी, ज्ञानेश्वरांच्यावर कादंबरी. हे एका प्रथितयश मराठी साहित्यिकानं, जो साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला होता, त्यानं लिहिलेली होती. या कादंबरीविरुद्ध अनेकांनी गदारोळ केला, कारण त्यांच्या परीनं काहीही असतील. ते पुस्तकही मेहतांनीच प्रकाशित केलं. मेहतांचं दुकान जाग्यावर राहणार नाही का अशी वेळ आली होती. मी म्हटलं, हे काय भलतं बा मंजुश्री, हे तुला काय सुचलं? नाही म्हणले, मला लिहायचं आहे. आणि ज्यांनी मगाशी सांगितलं तसं मी खाईन दगड. म्हणलं, दगड खाऊन पचत नाहीत, सगळं उद्ध्वस्त होतं. चालेल म्हणाले. मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की त्याच मेहतानी मंजुश्रीची कादंबरी काढली. तिची 6वी आवृत्ती सुरू आहे. आज मराठी पुस्तकांच्या आवृत्त्या 20-20 वर्ष निघत नाहीत. 5 वर्षाच्या अवधीमध्ये 6 संतांवरच्या कादंबऱ्यांच्या आवृत्त्या निघणं ही काही सोपी, हे ऐतिहासिक कार्य आहे. आणि हे करण्यासाठी त्या ज्या जोमानं आणि अभ्यासानं उभं राहिल्या त्याचं मला एक अभ्यासक म्हणून कौतुक करायचं आहे. आता खरं म्हणजे याच्यामध्ये कथा कहाण्या खूप असतात, त्यांचा भर त्यावर नाही. इतरांनी ज्या लिहिलं त्याच्यामध्ये कहाण्यांवर भर आहे, दंतकथांवर भर आहे. मंजुश्रींनी मूळ साधनं तपासलेली आहेत, मूळ गाथांचा, अभंगवाणीचा अभ्यास केलेला आहे. लोकांचं त्याविषयी काय काय म्हणणं आहे हे सगळं ध्यानात घेतलेलं आहे. आणि ते घेऊन संबंध 13वं आणि 14वं शतक हे ज्ञानेश्वर नामदेवांनी कसं भारून टाकलं. मी आता ज्या काही पंडितजी ओळी सांगणार आहे या दिल्लीत पोचल्या पाहिजेत अशा ओळी आहेत. राजे भ्रष्ट यवन झाले, ही ओळ नामदेवांची आहे. राजे भ्रष्ट यवन झाले, त्यात ओळ अशी आहे पुढे, यवन संसर्ग कठीण, त्यांच्यावर राहणंसुद्धा अवघड आहे. अशा काळामध्ये नामदेव टाळ मृदुंग दक्षिणेकडे माझे गाणे असे वाटवाकडी करून
गुजरात, सौराष्ट्र, बठिंडा, कालीबंगन, पिलीबंगन, मग अशी पाकिस्तान. पाकिस्तान तेव्हा नव्हतंच, आणि जर नामदेव त्यावेळेपासून किंवा आधीच समजले असते आपल्याला तर पाकिस्तान झालं नसतं. आजही अनेक पाकिस्तान होण्याची भाषा मर्दुमकीने करणारी मंडळी संसदेत जाऊन बसू शकतात, अशी स्थिती आहे. तेव्हा राजे भ्रष्ट यवन झाले, त्यांचा संसर्ग कठीण आहे. टाळ मृदुंग दक्षिणेकडे, माझे गाणे पश्चिमेकडे, असं म्हणत नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू, हे आपल्याला पाठ असतं. तसं अनेक लोक नाचतात, कीर्तनात गातात. आता एक मोठीच्या मोठी काही लाखांची यात्रा पंढरपूरकडे जाईल. ही सगळी चांगली माणसं आहेत, पण नुसतं कीर्तनात नाचण्यानं आणि हरिभजन करण्याने भागत नाही. ज्यांच्या मनात भंजन आहे त्यांना नैतिक धाक, हा धाक नामदेवांनी दाखवला. आणि संबंध उत्तर भारतामध्ये कबीरदासांच्या 100 वर्ष आधी वायव्य भारत, उत्तर भारत एक प्रकारे पेटवून टाकला. आम्हाला भागवत धर्माचं वर्म समजलं आणि आम्ही तुम्हाला भागवत धर्म सांगतो एवढंच सांगत ते बसले नाहीत. चरण बिन चलत है, सूत बिन परमतत्व अलेखदा है, खेल सब वाहदा है. जिसे बाप नहीं भाई, जिसे बहन नहीं भाई, जिसे बाप नाही माई, जिसे बहन नाही भाई, असा तो ईश्वर असतो. तो काही मूर्तीत नसतो, त्याच्या पलीकडे असतो. आणि ती ताकद आमच्यात आहे, असं मूर्तिभंजकांना त्यांनी सणकावून सांग. आणि हे सगळं जीवनचरित्र मंजुश्रीनं या कादंबरीतून मांडलेलं आहे. आणि म्हणून ही कादंबरी वर्मांना लगेच सांगितलं की हे हिंदीत आलं पाहिजे, हे गेलं पाहिजे तिथं. आणि हे नुसतं अभिमानाचा हा विषय नाही. माझं एक भाग्य असं आहे की ह्यांना मी काय जी मदत केली, त्याच्या आधी मी मराठी आणि हिंदी वाङ्मयाचा इतिहास BA आणि MAला किमान 22 वर्ष शिकवलेला आहे. त्याचबरोबर काव्यशास्त्र शिकवलेलं आहे. भारतीय काव्यशास्त्राचं सिद्धांत आणि पाश्चात्य काव्यशास्त्राचं सिद्धांत खूप अभ्यास करून शिकवलेलं आहे. त्यामुळे मंत्र आणि तंत्र काय असतं लेखनाचं हे सांगणं माझ्यासारख्याला सोपं जातं, शिक्षकांना ते जमतं. हे सगळं केलं आणि त्याची अतिशय उत्तम अशी कलाकृती यांच्या सर्व कादंबरींच्या निमित्तानं मराठीमध्ये भल्या भल्या मोठ्या साहित्यिकांना जे जमलं नाही ते मंजुश्रींनी करून दाखवलेलं आहे. आणि मी एवढंच सांगतो की ही जी फार मोठी शिदोरी आहे त्यांच्याकडं, ही शिदोरी या देशाचं अलीकडे जे रूप बदलण्याची शक्यता थोडीशी निर्माण झालेली आहे. वावदूक माणसं जर कमी बोलतील आणि ज्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे ती त्या संधीचं सोनं करतील, तर मोदीजींच्या संबंध कार्याला अशी काही झळाळी प्राप्त होईल की साऱ्या जगाचं नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला मिळेल. आणि त्याची एक सुरुवात या कादंबरीच्या निमित्तानं घडेल असं मला वाटतं. मी आणखी एक गोष्टीचा उल्लेख करतो. नामदेवांचा काळ आहे 1270 ते 1350. नानकदेव 1469 उदयाला आले, म्हणजे 200 वर्षाचा फरक आहे. जगाच्या इतिहासात तुम्हाला असं दिसणार नाही की एका धर्मगुरूला अतिशय मानणारी कणखर माणसं त्याआधी झालेल्या दुसऱ्या प्रांतातल्या दुसऱ्या भाषेच्या एखाद्या संताला, हा चमत्कार आहे. गुरुग्रंथ साहेबामध्ये अलीकडेच वर्मांनी त्याचं फार सुंदर असं पुस्तक तयार केलेलं आहे. मुखबाणी असं त्याला म्हटलं जातं. 1350 पानाच्या गुरुग्रंथ साहेबात जो 1605 पूर्ण झाला, त्याच्यामध्ये 18 ठिकाणी नामदेव आहेत. ही सोपी गोष्ट नाही. आणि हे सगळं मराठी मिश्रित हिंदी पद आहेत, त्यांचा वापर मंजुश्रीने या कादंबरीत केलेला. मुखबाणी का म्हटलं हो? खरं तर मी बोलतो ती सुद्धा मुखबाणी आहे. मुख्य वाणी असा त्याचा मी अर्थ करतो. हे सांगण्यासारखं आहे, हे करण्यासारखं आहे, हे ध्यानात घेतलं पाहिजे, हे सांगणारी ही सगळी वाणी आहे. त्या वाणीचा सुंदर वापर करून मंजुश्रीने ही कादंबरी लिहिलेली आहे.
आणखी एका गोष्टीचा मी निर्देश करतो. या देशामध्ये ज्यांना इतिहास आहे आणि जे बलदंड प्रकृतीनं अन्यायाचा किंवा या देशाकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या माणसांचा प्रतिकार करू शकतात अशा 2 जमाती आहेत, शीख आणि मराठी. यांना एकत्र आणणं आवश्यक आहे. माझी गेली 50 वर्षे ही धडपड चालू आहे. मला त्यात खूप यश मिळालेलं आहे. मी जरी दाढी वाढवलेली नसली आणि काही इथेही काही नसलं तरीसुद्धा शीख मला आपला मानतात. हे होणं आवश्यक आहे. हे होणं आवश्यक आहे. शीख आणि मराठे जर एकत्र येतील तर इतिहास बदलू शकेल. मी तुम्हाला फक्त त्याची एक चुणूक सांगतो. इथे काही अशी माणसं बसलेली आहेत ज्यांना हा इतिहास ठाऊक नाही आहे. शिवाजीराजांचा काळ आहे 1630 ते 1680. त्याच्यानंतर संभाजीचा आता फार मोठं स्मारक वगैरे उभं करतायत. तिथे हे येणार आहे की नाही मला जरा उत्सुकता आहे. अतिशय वाईट पद्धतीनं औरंगजेबाने त्याला मारलेलं आहे. इथं वडूपजवळ वाईट पद्धतीने मारलेलं आहे. असं कोणत्याही राजाने जगात मारलेलं असो. त्यानंतर येसूबाई 20 वर्ष मोंगलांच्या कैदेत होती. त्यांचा मुलगा शाहू तोही तिथेच होता. त्याला सोडवण्याचं काम बाळाजी विश्वनाथ आणि त्याचा मुलगा बाजीराव यांनी केलेलं आहे. आणि म्हणून पेशवापद, पंतप्रधानपद त्यांच्याकडे. शाहू महाराजांनी उगाच त्याला ते दिलेलं नाही. आईला सोडवलं त्यांनी आणि त्यांनाही आल्यानंतर भक्कम केलं. आंग्रे बाजूला आणले. आंग्रे जे होते सरखेल आंग्रे, संबंध अरब सागरावर त्यांची हुकूमत होती. ह्यांना स्वराज्याकडे आणलं. मला पुष्कळ सांगता येईल. मला सांगायचं मुळात हे की हे जे सगळं पुढं घडलं हे सगळं ध्यानात घेतल्यामुळे 10वे गुरु गोविंद सिंग हे शेवटच्या काळात 2.5 महिने नांदेडला येऊन राहिलेले आहेत. हा सगळा इतिहास फार एकमेकाशी संबंधित आहे हो. आणि ही सगळी सुरुवात नामदेवांपासून होती. नामदेवांचं मूळ गाव नरसी हे नांदेडच्या जवळ. आता तिथे मोठी एक प्रकारे ऐकलं तर खरं नाही वाटत 160 खोल्यांची धर्मशाळा आहे. उत्तम प्रकारे शेती करणाऱ्या माणसांना तिथे मार्गदर्शन केलं जातं. असा नामदेव नानकदेव गुरुद्वारा आहे. हा उभं करण्याशी माझा थोडाफार संबंध आहे. मुद्दा असा आहे की नामदेवांचा इतिहास, त्याच्याशी संबंधित पुढे शीख जी धर्मपरंपरा झाली, गुरुपरंपरा झाली, त्या गुरूंचा इतिहास आणि अखेरचे गुरु ज्यांनी गुरुग्रंथ साहेबात आता सगळ्या गुरूंचं दर्शन करा असं सांगितलं ते गोविंद सिंग यांचा अंतकाळसुद्धा महाराष्ट्रात झालेला आहे. यापुढे जर हा सगळा इतिहास चांगला मांडला गेला, जसं मी मगाशी सांगितलं की हे गेले तिकडे त्या पाकव्याप्त काश्मीरात आणि ते पाकिस्तानी अधिकारीसुद्धा म्हणाले हे तुमचं जर असं धार्मिक स्थळं असतील तर आम्ही मान्य करतो. त्या मार्गिका मोकळ्या झालेल्या आहेत. मला म्हणायचं आहे असं, आज तरुण माणसांच्या समोर आदर्श राहिलेला नाही. आज जे नेतृत्व करतात अनेक ठिकाणी त्यांच्याविषयी तरुण माणसाला प्रेम नाही आहे. ते सुभाषबाबूंविषयी आहे, रामदासांविषयी आहे, नामदेवांविषयी आहे, ज्ञानदेवांविषयी आहे. पण त्यांचं फक्त अध्यात्म सांगून चालणार नाही. त्यांचं जे प्रत्यक्ष कार्य आहे या समाजाला बळकट करण्याचं ते सांगणं आवश्यक. आणि ते सांगण्याचा एक उत्तम साधन आजच्या काळात कादंबरी हे आहे. 2 वाक्य फक्त बोलतो आणि थांबतो. कादंबरी म्हणजे काय हो? कादंबरी म्हणजे काय? मुळामध्ये कादंबरी बाणभट्टांनी जी लिहिली किंवा नंतर हजारीप्रसादांनी सुंदर एक पुस्तक असंच लिहिलेलं आहे, बाणभट्ट की कादंबरी. आता हे सगळं वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं कादंबरी म्हणजे एक व्यापक असा पट तयार करायचा असतो. मंजुश्रीला ते यश लाभलेलं आहे आणि ती कादंबरी तिनं अशा तऱ्हेने लिहिलं आहे की तुम्ही एकदम 13व्या 14व्या शतकात जाता आणि अलीकडे सुद्धा येता की तिथपासून आत्तापर्यंत आपण जगलो, वाचलो आणि मार्गक्रमण करतो आहोत.
याच्या मागे हे सूर्यचंद्र आहे. म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्यांचं भाषण ऐकण्याची आपल्याला उत्सुकता आहे आणि मलाही आहे, त्या आधुनिक स्वामी विवेकानंदांना विनंती करतो की तुम्ही भरभरून बोला आणि हे सगळं उत्तरेत पोहोचवा. कादंबरी तर येईलच. धन्यवाद. वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आळन्दिवल्लभं. प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं. यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टिः स गुरुः पातु मां सदा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. मी खरोखर सत्पुरुषांचा लोभी आहे. लोभ हा शब्द बरोबर आहे. मला ज्यांच्याबद्दल माझ्या मनात अपार श्रद्धा आहे अशा आमच्या पूज्य पांडुरंग शास्त्रीजी आठवले. म्हणजे दादाजींनी विचारलं की अरे तू तत्त्वज्ञान विद्यापीठ सोडून का जातो आहेस? एखाद्या अध्यापकाची जर तुला फार आकर्षण भावना असेल तर मी त्याला इथे बोलावतो, पण तू जाऊ नकोस. तर मी म्हटलं दादा गोष्ट अशी आहे की मी काशीला अभ्यास करण्याकरता जात नाही आहे. आता जाणार आहे तर मी अभ्यास पण करणारच आहे, त्याशिवाय मला स्वस्त बसवत नाही. पण मला काही महापुरुषांची संगती हवी आहे, त्यांचा सहवास हवा आहे, कारण अशा प्रकारचे महापुरुष पुढल्या पिढ्यांच्यामधनं बघायलाही मिळणार नाहीत. तर ते चमकले आणि त्यांनी मला विचारलं असं कोण आहे? तर मी त्यांना म्हटलं राजेश्वर शास्त्री द्रविड हे पहिलं नाव, पूज्य करपात्रीजी महाराज हे दुसरं नाव आणि गोपीनाथ कविराज हे तिसरं नाव. ही तिन्ही नावं ऐकल्याबरोबर दादांनी मला म्हटलं तू फार मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहेस, तू जा. आणि मी त्यांना हे सांगितलं होतं की पुस्तकं तर मी केव्हाही वाचेन, पण अशा प्रकारच्या महापुरुषांचा सहवास मिळणं कठीण असतं. आणि अशा महापुरुषांच्या हयातीमध्ये त्यांचं महत्त्व कळून त्यांचा सहवास मिळवण्याची आपल्या अंतःकरणात आस्था जागृत होणं ही भगवंताची मला खरी कृपा वाटते. ही खरी कृपा आहे. आणि म्हणून मी हे सांगतो एवढ्या करता आहे की अशोक कामतांसारखे लोक आहेत, त्यांचा सहवास आपण सर्वांनी प्राप्त करावा, पुढल्या पिढीच्या सगळ्यांनी तो प्राप्त करावा. म्हणजे एखाद्या विषयाचा ध्यास घेतल्यानंतर कशाप्रकारे त्याला झोकून देऊन कामं करता येतात आणि ती कामं करत असताना शासनाच्या पैशावरती अवलंबून न राहता स्वतःच्या पुरुषार्थातनं तो निधी निर्माण करता येतो. आणि त्याकरता लोकांच्यामध्ये घुसता कसं यावं आणि कशाप्रकारे लोकांना प्रेरणा द्याव्यात याचा वस्तुपाठ गिरवायचा असेल तर डॉक्टर अशोक कामत यांच्याकडे कुणी बघावं असं मला नेहमी वाटतं. असो तर या लोभानं मी या ठिकाणी आलो. अर्थातच मंजुश्रीताईंच्या कादंबऱ्यांच्या इतक्या आवृत्त्या निघाल्यात हे मला आधी कळलेलं होतं आणि त्यामुळे संत नामदेवांच्याबद्दल आपल्याला काहीतरी ऐकायला मिळेल, थोडं चाळायला मिळेल, बोलायला मिळेल हाही लोभ होता. आणि मंजुश्रीताईंचा नवीन परिचय होईल हाही एक लोभ होताच. आणि त्या परिचयाची परिणती आज सौंदर्य लहरीचं पुस्तक मला मिळण्यात झाली. मला फार आनंद होतो आहे. कादंबरी काय असते? कादंबरी शब्दाचा खरा अर्थ आहे ज्यानं थोडंसं आपल्याला मादकता निर्माण होते. कादंबरीचा खरा अर्थ हा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला रसमयता अनुभवायला मिळते आणि त्याचा थोडासा नशा चढतो. अशा प्रकारचं साहित्य हे लोकांच्या हृदयाला भिडणारं साहित्य असतं. ते एका अंगानं ललित साहित्य असतं आणि दुसऱ्या अंगानं ते भक्तीचं साहित्य असतं. भक्तीचं ललित साहित्य हाच जगाला बदलण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे. हा आमच्या भगवान वेदव्यासांना दिलेला देवर्षी नारदांचा सल्ला आहे. भागवताचं लेखन का झालं? भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आणि अनेक प्रकारच्या अवतार कथा
या अनेक प्रकारे सांगितल्या गेलेल्या होत्याच. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ग्रंथासारखा ग्रंथ जगाच्या पाठीवर नाही अशा प्रकारचा महाभारत ग्रंथ भगवान वेदव्यासांनी लिहून 3 वर्ष खपून तो लिहून हातावेगळा केलेला होता. आणि अशा वेळेला देवर्षी नारदांचं आगमन झालं आणि देवर्षी भगवान वेदव्यासांना जरा बेचैन वाटत होतं, कारण महापुरुषांची बेचैनी ही जगामध्ये काहीतरी नवीन मंगल घडण्याची नांदी असते. आणि त्यामुळे त्या बेचैनीमध्ये देवर्षी नारदांचं आगमन झालं आणि देवर्षी नारदांनी सरळ सांगितलं की तुम्ही पुष्कळ काम केलं ते बरोबर आहे, चांगलं आहे, पण याचा उपयोग जनसामान्यापर्यंत नीटपणे होणार नाही. यथा धर्मादयश्चार्था मुनिवर्यानुकीर्तिता न तथा वासुदेवस्य महिमा ह्यनुवर्णितः. महाभारत लिहिल्यानंतर कृष्णकथा भागवतात सांगण्याची काय आवश्यकता आहे? पण एखाद्या संशोधकानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती केलेलं संशोधन वाचणं आणि शिवशाहीर पुरंदऱ्यांचं राजा शिवछत्रपती वाचणं यात जे अंतर आहे ना ते त्यामध्ये अंतर असतं. आणि त्यामुळे संशोधकांचं संशोधन किती लोक वाचतात, त्या सत्याची शहानिशा असते हे सत्य आहे, पण सामान्य माणसाला तितका वेळ नसतो, तितकं त्याला त्यात रसही येत नाही. आणि म्हणून त्याला रसाळ भाषेमध्ये तो इतिहास अशा प्रकारे सांगितला पाहिजे की ज्यामुळे त्याला त्याचं भविष्य बेतता येईल. इतिहास कसा सांगावा याच्याबद्दल संत गुलाबराव महाराजांचं एक मार्गदर्शक तत्त्व आहे, तो स्वोत्कर्षबोधक असावा. त्याच्यातनं स्वतःचा उत्कर्ष घडावा, आपल्या समाजाचा उत्कर्ष घडावा. आणि म्हणून या सगळ्या संतांनी जे काम केलं ते सगळं काम अशा प्रकारे रसाळ भाषेमध्ये मांडण्याची आवश्यकता आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विवाद चालतात ते नामदेवांचा जन्म कुठे झाला, ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म कुठे झाला याच्याबद्दल विवाद चालतात आणि कधी त्यात एकमत होईल मला सांगता येत नाही. आता आपल्या देशाला काही काही विवादांची पण सवय लागलेली आहे. हनुमंताचा जन्म कुठे झाला हा एक नवीन वाद आहे आणि मला नेमकं त्या मंदिराच्या भूमिपूजनाकरता बोलावण्यात आलेलं होतं. मी त्यांना म्हटलं होतं, अरे आम्हाला 400 वर्षातले वाद सोडवता येत नाहीत, तुम्ही त्रेतायुगातला वाद कसं काय सोडवणार? त्यामुळे अशा प्रकारचे फालतूचे वाद या देशामध्ये निर्माण करू नका. मुळात गोष्ट अशी आहे, माऊलींचा जन्म आळंदीला झाला की आपेगावला झाला असा प्रश्न माझ्यासमोर येतो तेव्हा मी म्हणतो मी पुण्यात असतो तेव्हा आळंदीला झालेला असतो आणि मराठवाड्यात जातो तेव्हा आपेगावला झालेला असतो. माझ्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टींना शून्य किंमत आहे, अगदी शून्य किंमत आहे. कारण याच्यातनं संशोधकांच्या, विद्वानांच्या, इतिहास लेखकांच्या दृष्टीनं त्याचं जे मूल्य असेल त्याचा मी अधिक्षेप करत नाही. ते काथ्याकूट करणं हे त्यांचा स्वधर्म असल्यामुळे त्यांनी ते करत बसावं, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे. पण सामान्य माणसाला माऊलींच्या प्रेरणा काय आहेत, माऊलींची आदर्श स्थानं कुठली आहेत, माऊलींनी दाखवलेली दिशा कुठली आहे, माऊलींना अभिप्रेत समाजाची जडणघडण कशा प्रकारे करता येईल या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की या बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून रसाळ भाषेमध्ये ही चरित्र सांगता आली पाहिजेत. अशा प्रकारे स्वतः भगवान वेदव्यासांनी प्रेरणा देवर्षी नारदांनी प्रेरणा भगवान वेदव्यासांना दिली आणि अशाच प्रेरणेतनं भागवताचं लेखन झालं, याच प्रेरणेतनं वाल्मिकी रामायणाचं लेखन झालं. त्याच्याही ठिकाणी प्रेरक देवर्षी नारद मुनी आहेत बरं का. तशा प्रकारचं काम करणं या देशाकरता फार आवश्यक आहे. कारण हा समाज घडवायचा असेल तर तशाच प्रकारच्या लोकांची आवश्यकता आहे. एकीकडे शास्त्र असतात आणि दुसरीकडे समाज असतो. समाज आणि शास्त्र या दोघांची फारकत होऊ देता कामा नये. या दोघांच्या मधला सेतू म्हणजे संत असतात आणि अशा प्रकारच्या संतांनी हा समाज सावरला. जशा प्रकारची अस्मानी सुलतानी आपण मध्ययुगीन भारतामध्ये बघतो तशा प्रकारची अस्मानी सुलतानी तिला तोंड देत देत खरोखर समाज सावरणं फार कठीण होतं. पण हा समाज सावरला गेला. हा समाज सावरला गेला याचं कारण संत वाङ्मय हे आहे, संतांचं आगमन हे आहे. आणि त्यातल्या त्यातही या महाराष्ट्राला ज्या प्रकारची संत परंपरा लाभली तशा प्रकारची संत परंपरा आपल्या देशातल्या कुठल्याही प्रदेशाला लाभली नाही आणि जगातल्या कुठल्याही भूभागाला लाभली नाही. अशा प्रकारचा हा महाराष्ट्र आहे. असे संत नाहीत जगाच्या पाठीवरती.
संतांची तुलना तशी करता येत नाही. साधू दिसती वेगळाले परी ते अंतरी मिळाले. अंतरंगातनं सगळे संत जरी सारखे असले आणि सर्वांच्याबद्दल आम्हाला समान आदर असला तरी पण महाराष्ट्रातल्या संतांची जातकुळी आणि त्यांची प्रत जरा वेगळी आहे. अद्वैताधिष्ठित भक्ती ही फक्त महाराष्ट्रातल्या संतांनी सांगितली. एकीकडे भगवान शंकराचार्यांचं अद्वैत आहे आणि दुसरीकडे श्रीमद भागवतातली भक्ती आहे. श्रीमद भागवतातली भक्ती आणि शंकराचार्यांचं अद्वैत या दोघांचं सामरस्य तुम्हाला फक्त महाराष्ट्रातल्या संतांच्या मध्येच मिळेल. महाराष्ट्रातल्या संतांच्या बाहेर फक्त एक संत असा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हे मिळू शकतं आणि ते म्हणजे गोस्वामी तुळशीदासजी महाराज. एकच. पण तुळशीदासजी महाराज म्हणजे एकच. अनामिका सार्थवती बभूव अशाच प्रकारची गोष्ट ते एकटेच झालेत. त्यांना परंपरा लाभली नाही. महाराष्ट्रामधली संत परंपरा माऊलींच्यापासून घेऊन आत्ता संत गुलाबराव महाराजांच्यापर्यंत जी दिसते ती केवळ अद्भुत परंपरा आहे. आणि या अद्भुत परंपरेमध्ये प्रत्येकाचं वेगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. या संतांच्यामध्ये सुद्धा प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. भगवंताची कथा रसाळपणानं सांगितली पाहिजे आणि ती अशा प्रकारे सांगितली पाहिजे की ज्यामुळे लोकांना आपली जीवनं घडवता यावी. संत श्री गुलाबराव महाराजांच्या भाषेत जर बोलायचं असेल तर जे जीवनाला सजवतं ते ललित साहित्य आहे. हसत खेळतपणे जीवनाला जे सजवू शकतं. आणि ही व्याख्या स्वयं भगवान वेदव्यासांनी सांगितलेली व्याख्या आहे. देवर्षी नारदांनी देवर्षी नारदांनी वेदव्यासांच्या पुढे सांगितलं, तद्वाग विसर्गो जनताग विप्लवो यस्मिन् प्रतिश्लोकमबद्धवत्यपि नामान्यनंत यतद्वाग विसर्गो जनताग विप्लवः. लोकांना अत्यंत सहजपणे पचनी पडेल आणि जे वाचत असताना आपोआपच अंतःकरणातल्या पापवृत्तींचा उपशम होईल ते खरं ललित साहित्य आहे. ते जीवनाला सजवणारं साहित्य आहे. आमच्या संतांनी अशा प्रकारचं साहित्य दिलं आणि या साहित्यावरती या महाराष्ट्राचं पोषण झालं. महाराष्ट्राचं मानसिक पोषण जे काही झालं अशा भयंकर धुमश्चक्रीमध्ये सुद्धा महाराष्ट्र टिकून राहिला. याचं कारण अंतरंगातनं वाहणारी ही साहित्याची संत साहित्याची गंगा आहे. त्या गंगेनं अरे वरती तो ओसाड करण्याचा सगळा प्रयत्न झाला, जाळून टाकण्याचा प्रयत्न झाला, नट करण्याचा प्रयत्न झाला, पण अंतरंगातनं ही ओल मिळत होती, हा ओलावा मिळत होता. पंढरपूरची वारी चालू होती, संत साहित्याची कीर्तनं चालू होती, प्रवचनं चालू होती, ज्ञानेश्वरी वाचली जात होती, तुकोबांचा गाथा पाठ केला जात होता. त्याच्यातनं मराठी मन घडलं, ते टिकून राहिलं आणि त्या सगळ्यांचा एकत्र आविष्कार आपल्याला दिसतो तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मावळ्यांच्यामधनं दिसून येतो. लक्षात ठेवा, या संत साहित्यामध्ये प्रत्येक संताचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे. माऊलींचं वैशिष्ट्य प्रतिभा हे आहे. माऊलींसारखी प्रतिभा जगाच्या पाठीवरती कुठेही नाही. त्यांच्यासोबत असलेल्या संत नामदेवरायांचं वैशिष्ट्य प्रचार हे आहे. संत तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य प्रपत्ती आहे. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. अशा प्रकारची प्रपत्ती. केवळ शरणागती तळमळीच्या पाण्याबाहेर मासोळी तैसा तुका तळमळी. अशा प्रकारच्या त्या प्रपत्तीच्या बळावरती त्यांनी देवाला आपल्यापुढे उभं केलं. नाथांचं वैशिष्ट्य प्रपंच हे आहे बरं का. महाराष्ट्रातल्या अन्य संतांना दोघांनी प्रपंच केलाच नाही. माऊलींनी केला नाही, समर्थांनी प्रपंच केला नाही, नामदेवरायांनी केला, तुकोबारायांनी केला, पण त्यांना जमला नाही. प्रपंच केला पण आणि प्रपंच जमला पण असे संत फक्त एकनाथ महाराज आहेत. आणि प्रपंच परमार्थ दोन्ही गोष्टी आणि परमार्थातल्याही ज्ञान भक्ती कर्म आणि योग या चारही गोष्टींच्या मध्ये प्रवीण अशा प्रकारचा नाथांच्या सारखा संत जगाच्या पाठीवर नाही आहे. ते त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि हे सगळी ही पुण्य पाठीशी घेऊन समाजानं प्रतिकार कसा करावा हे शिकवणारे संत म्हणजे संत समर्थ रामदास स्वामी महाराज आहे. माऊलींचं वैशिष्ट्य प्रतिभा हे आहे. नामदेवरायांचं वैशिष्ट्य प्रचार हे आहे. तुकोबारायांचं वैशिष्ट्य प्रपत्ती हे आहे. नाथांचं वैशिष्ट्य प्रपंच हे आहे. आणि समर्थांचं वैशिष्ट्य प्रतिकार हे आहे. आणि संत गुलाबराव महाराजांचं वैशिष्ट्य बौद्धिक प्रतिकार हे आहे. लक्षात ठेवा, हे सगळी महाराष्ट्राची सगळी अत्यंत मोठी लेणी आहेत.
याच्यामध्ये नामदेवरायांचं स्थान अत्यंत आगळं वेगळं आहे. कशा प्रकारचं कार्य त्यांनी करून दाखवलं. महाराष्ट्राच्या बाहेर इतकी वर्ष राहून आणि भगवंताचं नाम गात गात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही भूमिका घेऊन बाहेरनं कीर्तन अंतरंगातनं ज्ञान आणि हे ज्ञानसुद्धा या संतांनी जे दिलं ते केवळ अध्यात्माचं ज्ञान नव्हतं बरं. अध्यात्माचं ज्ञान देत असताना उघडपणे ज्या गोष्टी बोलता येत नाहीत त्या गोष्टी त्यांनी ध्वनित केल्या, एकांतात लोकांना सांगितल्या आणि त्यांनी या समाजाला तग धरून राहण्याकरता जीवनरस मृत्युंजय रस पुरविला. हे या संतांचं अत्यंत मोठं वैशिष्ट्य आहे. कसं काय ते त्यांनी केलं. नाथांच्या वाङ्मयातनं बघायचं म्हटलं तर हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. रावणाला दाढी असल्याचा उल्लेख मला तरी रामायणात सापडला नाही. मग नाथांनी असं का लिहिलं. त्यांना दाढीवाले रावण दिसत होते आपल्या समोर आणि म्हणून त्यांना हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. हा समाज उठवायचा होता, हा समाज टिकवायचा होता आणि याकरता सगळ्या प्रकारे युक्त्यांचा वापर करून या संतांनी या समाजाला हा समाज तग धरून राहिला. झाडांच्या मुळांच्यामुळे ज्याप्रमाणे जमिनीची धूप थांबते त्याप्रमाणे संतांच्यामुळे समाजाची धूप थांबते. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. समाज मनाची धूप थांबवण्याकरता संत वाङ्मयाची नितांत आवश्यकता आहे. अशा प्रकारचं संत वाङ्मय हे सगळं या महाराष्ट्रामध्ये आपणाला दिसतं. संत नामदेवरायांना अरे जगातल्या अन्य संतांच्या आपल्या देशातल्याही अन्य संतांच्या गोष्टींच्यापेक्षा आपल्या संत नामदेवरायांच्यामध्ये आपल्याला जे दिसतं संपूर्ण देशाची यात्रा, आपलं कार्य कुठे करावं. पंजाब कुठे आहे, हरियाणा कुठे आहे. हरियाणा पंजाब म्हणून केवळ नामदेवरायांची 100हून अधिक मंदिरात. लक्षात ठेवा. महाराष्ट्रात आहे का बोला. परप्रांतामध्ये इतक्या आधी जाऊन त्या लोकांना आत्मसात करून आणि त्या ठिकाणी अशा प्रकारच्या आदराची प्राप्ती करून घेणं ही साधी गोष्ट नाही आहे. आजही कठीण आहे. जेव्हा आपल्याला आपल्या अनेक गोष्टी दूर राहूनसुद्धा कंट्रोल करता येतात, त्याची व्यवस्था करता येते, तेव्हा तर काहीच अशा प्रकारची साधनं नव्हती. जाण्या येण्याची साधनं नाही आहे, संपर्काची साधनं नाही आहेत. अशा वेळेला तिथे जाऊन आणि हे सगळं करणं कशा करता. राघवाचा धर्म जागो हा धर्म त्यांना टिकवायचा होता. हा वैदिक धर्म आहे आणि म्हणून केवळ जाती धर्म पंथ विरहित अशा प्रकारचं नाही. सगळ्या संतांनी जे काम केले ते वेद धर्माचं काम केलंय. हा आपला प्रकांड विश्वास असायला हवा. लक्षात ठेवा. कारण वेदांनी जे सांगितलं ते कुठल्याही एका पंथाला सांगितलेलं नाही आहे, एका समूहाला वेदा सर्वहितार्थ आहे, सर्वांच्या करता आहे. आणि म्हणून वेद आणि वेदांत दे आर बियॉन्ड ऑल रिलिजन्स. ऑल रिलिजन्स असं मी म्हणतोय. धर्म तर एकच असतो. धर्म हा धर्म तो धर्म हे सगळे हा धर्म तो धर्म ह्या गोष्टी ज्या आहेत ना, या गोष्टी त्यांच्या करता आहेत ज्यांना धर्म कळत नाहीत. त्यांना रिलिजन हा धर्म वाटतो. खरं म्हणजे धर्म म्हणजे रिलिजन नाही. रिलिजन हा धर्माचा एक छोटासा भाग आहे. धर्म म्हणजे एक अत्यंत व्यापक मानवी जीवनाचा विचार आहे. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी म्हणजे व्यक्ती, समाज, निसर्ग आणि परमतत्व या चौघांच्या मधलं संतुलन ज्याच्या न ठेवता येतं त्या नियमांना धर्म असं म्हणतात. आणि त्यामुळे हा धर्म विज्ञानासारखा आहे. धर्माचे सगळे नियम वैज्ञानिक नियम आहेत. त्याला कुठलंही लेबल लावता येत नाही. हे लक्षात ठेवा. कुठलंही लेबल लावता येत नाही. आता लेबल का लागतात. ही लेबल जेव्हा डालडा नव्हता ना तेव्हा फक्त तूप शब्दच वापरामध्ये होता. त्याला अस्सल तूप म्हणत नव्हते. नुसतं तूपच म्हणायचे. कारण तूप म्हणजे खरं तूप, अस्सल तूप. डालडा आल्यानंतर अस्सल तूप, गावरानी तूप म्हणायला लागलं. आणि त्यामुळे इतर हे सगळे संप्रदाय निर्माण झाल्यानंतर वैदिक धर्म असा शब्द प्रयोग करावा लागला. हे लक्षात ठेवा. मुळात वेदप्रणीत या सगळ्या प्रकारच्या निसर्ग नियमांचं संकलन म्हणजे धर्म. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे त्याला कुठलं लेबल लागत नाही. ज्यानं समाजाची सृष्टीची धारणा होते तो धर्म. तो टिकवायचा असेल तर या चिरंतन सिद्धांत असलेल्या धर्माच्या सहित समाजाची आजची स्थिती
याचा कुठेतरी मेळ घालण्याची आवश्यकता असते. आणि हा मेळ कर्मकांडातनं घातला जाऊ शकत नाही. हा केवळ संत साहित्यातनं घातला जाऊ शकतो. याचं कारण संतांनी जे काही शिकवलं ते सगळं त्यामध्ये कर्मकांडाचा आग्रह नाही आहे, अनाग्रह आहे. अनेक वेळेला धर्मसाधनेमध्ये प्रपंचाचा त्याग, संसाराशी विरोध अशा गोष्टी आपल्याला दिसतात. कुठल्याही संतांनी प्रपंचाशी विरोध दाखवला नाही. प्रपंचाशी अविरोध पाहिजे, कर्मकांडाची कात नसली पाहिजे. आणि सामान्य आपलं जीवन कशा प्रकारे आपणाला अधिक कष्ट न उपसता, अधिक कुठल्याही प्रकारच्या कटकटीमध्ये न पडता नैतिक पद्धतीनं सर्वांना घेऊन सामान्य जीवन कसं जगता येईल अशा प्रकारचं मार्गदर्शन सगळ्या संतांनी केलं. हा सगळ्या संतांच्या अंतरंगातला गंगेचा प्रवाह आहे. हा प्रवाह सगळीकडे पोचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यामध्ये अग्रक्रमानं संत नामदेवरायांचं काम, नामदेवरायांचं नाव सर्वोच्च आहे. समर्थांनी खूप काम केलं. समर्थांनी 1100 मठ स्थापन केले म्हणतात. 1100 असतील, थोडे कमी जास्त असतील, पण त्यांनी जे काम केलं ते प्रचंड काम आहे. तरी पण नामदेवरायांना पंजाबमध्ये ज्या प्रकारचं स्थान प्राप्त झालं तसं समर्थांना पण झालेलं नाही आहे. अशा प्रकारचं काम. बरं, दोघांच्या कालखंडामध्ये अंतर आहे. समर्थांचं कार्य 450 वर्षापूर्वीचं आहे आणि नामदेवरायांचं कार्य 700 वर्षापूर्वीचं आहे, 750 वर्षापूर्वीचं आहे. त्यामुळे त्या कालखंडामध्ये इतकं मोठं कार्य करणं हा खरोखर अत्यंत विलक्षण अशा प्रकारचा मोठा चमत्कार त्यांनी करून दाखवला. आणि तो मराठी माणसानं केला, हे फार मोठं वैशिष्ट्य आहे बरं का. आणि त्यामुळे आजही आपणाला अनेक प्रकारची कामं उघडपणे करता येत नसतील तरी पण संतांच्या वाङ्मयाचा आधार घेऊन हे जनजागरण चालू ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातनं समाज परिवर्तन घडवलं पाहिजे. ते घडेल असा माझा विश्वास आहे आणि ते घडेल ते संतांच्या मार्गांनाच घडेल हाही माझा विश्वास आहे. जय भारत, भारत माता की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे आलांछन, मार्दंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुखी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये,
होवावे जी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला.